नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलोय जत येथील प्रसिद्ध डॉक्टर सौ सरिता शालिवन पट्टणशेट्टी मॅडम. गेले अनेक वर्षे जत शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सामाजिक कार्य करतात. ते स्वतः MBBS DCH आहेत. लहान मुलांच्यासाठी ते गेले अनेक वर्षे वैद्यकीय सेवा या जत शहरामध्ये करतायत. एक चांगल्या पद्धतीनं समाजकार्य करण्याची त्यांची आवड आहे. विवेक बसव प्रतिष्ठान त्यांचं आहे. त्या माध्यमातून त्यांनी अनेक व्याख्यानं जत शहरासह तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत. त्या व्याख्यानाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम या जत शहरामध्ये व तालुक्यामध्ये त्यांनी राबवलेले आहेत. त्यांचे एक अक्क महादेवी महिला मंडळ आहे. त्या मंडळाच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळे उपक्रम या जत शहरामध्ये त्यांनी राबवलेले आहेत. तर जवळजवळ त्यांनी 2 ते 3 कविता संग्रह या ठिकाणी प्रसिद्ध केलेले एक पुस्तक त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे. तर दर रविवारी मोफत बाल संस्कार शिबिरसुद्धा ते घेत आहेत. बसवेश्वर जयंतीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने दरवर्षी ते साजरी करतात. आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1000 व्याख्यान त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे एक प्रतीत यश महिला डॉक्टर म्हणून माझ्या समवेत त्या उपस्थित आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार. नवरात्रीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. नवरात्रीच्या निमित्तानं आपण TV1 मराठीच्या माध्यमातून ज्या महाराष्ट्रातील यशस्वी महिला आहेत त्यांची यशोगाथा आपण गेल्या 4 ते 5 वर्षापासून आपण देतोय. आज TV1 मराठीची टीम घेऊन आम्ही तुमच्याकडे आलेलो आहेत. एकंदरीत तुमचं बालपण आणि तुमचं शिक्षण कुठं झालं? माझं बालपण म्हणजे अगदी बालक मंदिर पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे आताच्या इंग्रजी भाषेमध्ये KG ते PG हे संपूर्ण नागपूरमध्ये झालंय. आणि माझा जो पिंड किंवा माझे व्यक्तिमत्व जे झालंय ते नागपूर आणि विदर्भातल्या विचारांनी प्रभावित आहे. विदर्भामध्ये फार पैसे कमावणाऱ्या माणसाला मोठं म्हणत नाही, पण समाजासाठी झटणाऱ्या माणसाला मोठं म्हणतात. त्याचं उदाहरण म्हणजे प्रसिद्ध बाबा आमटे, त्यांचे चिरंजीव आनंदवन वगैरे, त्याच्यानंतर महाराष्ट्र भूषण अभय बंग. तर आम्ही डॉक्टर जरी झालो, हे सगळे लोक डॉक्टर आहेत, अभय बंग MD आहेत. तर डॉक्टर जरी झालो तरी समाजासाठी काहीतरी करणारा श्रेष्ठ हे विचार आमच्यामध्ये म्हणजे लहानपणापासून बिंबवले गेले. तर नागपूर शहरातच देवेंद्र फडणवीस यांचं शहर आहे. नागपूर शहरात माझं पूर्ण शालेय शिक्षण झालेलं आहे. बालक मंदिर, प्राथमिक शिक्षण, हायस्कूलपर्यंत शालेय शिक्षण आणि पुढचं वैद्यकीय शिक्षण सुद्धा नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBBS पण आणि पुढचं पदव्युत्तर जे म्हणजे स्पेशलायझेशनचं म्हणतो आपण बालरोग तज्ञाचं, ती पदविका ती सुद्धा नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये झाली आहे. वैद्यकीय क्षेत्राकडे कसं वळला तुम्ही? भरपूर क्षेत्र होते. नाही, माझा सख्खा मोठा भाऊ डॉक्टर आहे आणि आमचे जे गुरु आहे शुकदास महाराज ते रुग्ण तपासायचे. ते शिक्षण त्यांचं कमी होतं, पण ते विवेकानंदांचे शिष्य होते. आणि विवेकानंदांचा जो विचार आहे की शिवभावे जीवसेवा, तर जीवांची सेवा करायची ह्या उद्देशाने म्हणून ते स्वतः 4था वर्ग शिक्षण असताना सुद्धा ध्यानाच्या द्वारे म्हणा, पुस्तकं वाचून म्हणा, त्यांनी वैद्यकीय ज्ञान संपादन केलेलं. आणि ते रुग्ण तपासणी करायचे आणि रुग्ण तपासणी करायला ते महिन्यातनं 2 दिवस नागपूरला पण यायचे. तर तो एक आदर्श होता. आणि माझा सख्खा मोठा भाऊ, ज्येष्ठ बंधू माझे, ते MBBS डॉक्टर आहे. तर त्याच्याकडे बघून की हा कसा ॲप्रन घालून कॉलेजला जातो, हा कसा काळे कव्हरचे मोठे मोठे पुस्तकं वाचतो, तसं मी पण डॉक्टर होणार हे त्याच्याकडे बघून मला जास्त प्रेरणा मिळाली. विदर्भाने असं पश्चिम घाटाचा प्रवास कसा झाला? विदर्भात तर माझे वडील ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये डेप्युटी डायरेक्टर होते. ते सर्व्हिस नागपूरला करायचे, त्याच्यामुळे आम्ही नागपूरला होतो. त्यांचं नेटिव्ह प्लेस बुलढाणा जिल्ह्यात आणि आमचे सगळे नातेवाईक विदर्भात. फक्त कसं आहे, आता मी डॉक्टर झाली तर माझ्या वडिलांची जास्त इच्छा होती की जावई डॉक्टर पाहिजे आणि आमचा समाज विदर्भामध्ये कमी आहे. त्यामुळे सोलापूरच्या विवाह मंडळातनं आम्हाला डॉक्टरांचा पत्ता मिळाला आणि त्या ह्याने विवाहाच्या माध्यमातून मी जतला आले. म्हणजे पहिल्या ह्याच्यातच जमलं तुमचं? हा, म्हणजे माझ्या सासऱ्यांकडनं आम्हाला हे आलं होतं की तुमच्या मुलीचा फोटो, बायोडाटा आणि पत्रिका वगैरे पाठवा म्हणून. मग ते पाठवल्यावर ते सगळं जुळलं आणि मग सर बघायला आलेत. आणि सरांचा स्वभाव एक वैशिष्ट्य म्हणजे ते फार फास्ट डिसिजन घेतात. बरोबर. त्याच्यामुळे बघितल्या त्यांनी म्हटलं आम्हाला तर पसंत आहे, तुम्ही हे करा. मग त्यानंतर ते जमलं. म्हणजे लग्नानंतरचा प्रवास कसा सुरू झाला? लग्नानंतर मी जतला आली आणि जतच्या लोकांनी माझं स्वागतच केलं. आणि अजूनही म्हणजे मी तर जत मध्ये रमून गेले.
आमची फॅमिली पट्टणशेट्टी फॅमिली खूप मोठी आहे, पण पहिल्या दिवसापासून फॅमिलीतल्या माझ्या ज्या सगळ्या नंदा वगैरे असतील त्यांनी मला खूप असं फ्रेंडली वागवलं. मला काही असं फार मी सासरी आले असं फील नाही होऊ दिलं. आणि आमचे पट्टणशेट्टी फॅमिलीमध्ये सगळे लोक खूप उत्साही आहे, त्याच्यामुळे मी कुठलाही प्रस्ताव ठेवला किंवा मी म्हटलं हे करूया का, करूया, उद्या करूया का म्हटलं तर आज करूया, म्हणजे मला रिस्पॉन्स सगळ्यांनी खूप चांगला दिला. आणि वैद्यकीय क्षेत्रात मी आली तोपर्यंत कोणी इथे बालरोग तज्ञ MBBS BCH नव्हतं, त्यामुळे मला पेशंट पण आपणूनच मिळाले आणि तो पण एक आनंद मिळाला मला पेशंट तपासण्याचा, रुग्ण तपासण्याचा. अगदी सिरियस पेशंट माझ्याचकडे यायचे आणि बरेच पेशंट इथे त्या काळात सुद्धा बरे झाले आणि मला समाधान मिळालं. एखादा लहान मुलं तपासत असताना एखादा चांगला अनुभव काय सांगता येईल तुम्हाला? म्हणजे आम्ही एक्सचेंज ट्रान्सफ्युजन केलं तेव्हा इथे. एक्सचेंज ट्रान्सफ्युजन म्हणजे कावीळ झालेल्या मुलाचं रक्त बदलणं, तर ही तशी मोठी गोष्ट आहे, ही डिस्ट्रिक्ट प्लेसलाच होते, परंतु ते पेशंट गरीब होते, पुढे जायला तयार नव्हते. मग मी म्हटलं की नाही आपण करूया. त्याला ऑपरेशन थिएटर लागतं, आमच्या दवाखान्याचं ऑपरेशन थिएटर नव्हतं, पण मग आम्ही डॉक्टर कैलास सोनावणेकरांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सर आणि मी आम्ही दोघांनी ते इथे जे हे असतं एक अम्बिलिकल कॉर्ड म्हणतात, म्हणजे आपण नाळ म्हणतो, तर त्याच्यातनं पाईप घालून तिथनं रक्त काढायचं, घालायचं, हे करायचं असतं. मला वाटतं अजूनही दुसरे कोणी डॉक्टर जतमध्ये ते केलेले नाही, बातमी पण आम्ही दिली होती तुम्ही. तर आपला उद्देश काय आहे की रुग्णांची सेवा करायची, त्यांना बरं वाटलं पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त त्यांना इथेच बरं केलं पाहिजे. म्हणजे त्यांना पुढे जाण्याचा जो त्रास असतो, आर्थिक पण असेल, शारीरिक मानसिक पण असेल, तर तो सगळा टळला पाहिजे. त्यामुळे मी अत्यंत सिरियस पेशंट घेण्यात प्रसिद्ध होती, म्हणजे मी नाही म्हणत नाही कशाला. एकंदरीत परिस्थिती बघितली तर आज आपण बघतोय जत तालुका असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा दोघं नवरा-बायको डॉक्टर असतात, आपण आपलं पेशंट आणि आपलं कुटुंब हे बघतात. मात्र तसं न करता तुम्ही वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये हळूहळू पुढे आला. तुम्ही व्याख्यानं दिले, वेग बसव प्रतिष्ठान स्थापन केलं, तुम्ही अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले. हे एवढं सांभाळत असताना कसं जमलंय तुम्हाला? म्हणजे कसं आहे, तुम्हाला सांगितलं आधीच, विदर्भाची भूमी, सामाजिकता एकतर तिथे विदर्भामध्ये मी मगाशी सांगायला विसरले, आपले जे भूदान यज्ञ चळवळीचे जे होते विनोबा भावे, त्यांना मी प्रत्यक्ष लहानपणी बघितलेलं आहे. तर ते पवनारला होते, वर्धा जिल्ह्यात त्यांचा मोठा आश्रम आहे. गांधीजींनी त्यावेळेस सत्याग्रहाच्या वेळेस पवनारला, वर्धा जिल्ह्यात गांधीजींचं भरपूर मोठं तिथे एक अजून पण आहे, म्हणजे तिथे राहिले होते तिथे. तर तो गांधीवादी विचारांचा पगडा नागपूरमध्ये आहे. त्यात आमचे गुरु शुकदास महाराज, विवेकानंदांचे शिष्य, त्यांचा आश्रम बुलढाण्याला आहे. माझ्या वडिलांचं, माझ्या काकांचं गाव बुलढाण्यापासून जवळ. तर आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलो की आम्ही आश्रमात जायचो. मग महाराजांशी पण, म्हणजे त्यावेळेस आम्ही काही चर्चा करणं इतके मोठं नव्हतं, पण बघितलं होतं महाराजांना. आणि विवेकानंदांचं एक म्हणणं होतं की जो इतरांसाठी जगतो तोच खऱ्या अर्थाने जगतो, जो केवळ स्वतःसाठी जगतो तो जगला काय मेला काय सारखंच आहे. तर हे एक वाक्य माझ्या डोक्यामध्ये लहानपणापासून फिट होतं की मी कुठेही गेली आणि कुठेही राहिली, कारण मुलगी होती त्यामुळे मी तिथेच राहील असं काही जरुरी नव्हतं, तर मी माझ्या परीने माझ्या कुटुंबासोबत मी काहीतरी सामाजिक कार्य करायचा मी प्रयत्न करेल. मग मी लग्न झाल्यावर आमच्या सरांना म्हणायची की आपण काहीतरी करूया. सर म्हणायचे असंच थोडी काही करता येतं, त्यासाठी काहीतरी बेस लागेल. मग काय झालं, मी इकडे लहानपणी विवेकानंद आश्रमात वाढल्यामुळे विवेकानंदांचं सगळं साहित्य मी वाचलं होतं. त्यांचे जे ग्रंथावलीचे 10 खंड आहे ते सुद्धा मी वाचले होते कॉलेजमध्ये अभ्यास करता करता. आणि माझा मोठा भाऊ पण महाराजांचा शिष्यच आहे, म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीच आहे. मी महाराजांवर एक चरित्रात्मक पुस्तक पण अलीकडे माझं प्रकाशित झालं मागच्या वर्षी, संत धन्वंतरी म्हणून. तर मी एवढंच ठरवलेलं की मी माझी ओळख किंवा माझं जे आवडीचं क्षेत्र आहे ते मी मिटू देणार नाही. सासरी मी कुठे जाऊ दे, पण मी प्रयत्न करेन. आणि सुदैवाने मला जतमध्ये त्याच्यात खत पाणीच घातल्यासारखं झालं, कारण मी कुठलाही उपक्रम केला तर फॅमिली मेंबर जाऊ द्या, जतवासियांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलंय. मला म्हणजे अगदी कधी सासर असं वाटलं नाही. सगळे, आता आम्ही बसवेश्वर जयंती करतो, तर ते लहान लहान मुलं होते बसवेश्वर युवक मंडळाचे, ते माझ्याकडे येऊन मॅडम आपण करूया का म्हटल्यावर मी त्यांना काय काय मार्गदर्शन करणार, तर ते सगळं व्यवस्थित करणार. तर कुठलाही विचार सुरुवात केल्यापासून पुन्हा ते त्याला मोठं स्वरूप आलं, मोठं आलं. आणि मग आमचे सर म्हटले आपण काहीतरी स्वतःच सुरू करूया. तर मग आम्ही विवेक बसव प्रतिष्ठान म्हणून एक संस्थाच, आम्ही NGO आहे आमची ती, आणि रजिस्टर्ड आहे.
सरच अध्यक्ष आहे, मी सेक्रेटरी आहे. तर सर म्हटले बेस आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून विवेक बसव प्रतिष्ठान सुरू केलं. कोणते कोणते उपक्रम राबवत आहेत त्या? हा, तर त्याचे विशेष म्हणजे त्याचे सगळे मेंबर्स सरांचे बालमित्र आहे. म्हणजे आमचं काम करताना आम्हाला कुठे अडचण येऊ नये, इगो प्रॉब्लेम म्हणा किंवा कुठे काहीतरी असं गैरसमज मतभेद असं काही होत नाही. सगळे सरांशी अरे तुरे करून बोलतात. सरांना पण मला पण बोलताना त्यांच्याशी मोकळेपणा वाटतो. तर आमचे 3 कार्यक्रम आहेत. एक म्हणजे दरवर्षी पावसाळ्यात आम्ही वृक्षारोपण करतो. या वर्षीचं कालच झालं रविवारी. इथे वीर शिवा काशीद उद्यान आहे ना विद्यानगरमध्ये, हा, तर तिथे वृक्षारोपण झालंय. दरवर्षी न चुकता 2007ला आमची संस्था स्थापन झाली. 18 वर्ष झाले न चुकता आम्ही वृक्षारोपण करतो. तर अंबाबाईचे रोपं लावलेत आतापर्यंत हजारोच्या वर झाले असते. अंबाबाई डोंगर परिसरमध्ये झाले, त्याच्यानंतर SRVMच्या शाळेत झाले, उमदी, बनाळी आणि वाळेखिंडी इथल्या प्राथमिक शाळेत झाले. इथे जत अचकनळीच्या तिथे सिद्धरायाचं जे मंदिर आहे तिथे लावलेले सगळे झाडं आम्हीच लावलेले आहे. इथे बंकेश्वर जवळ मलकम्माचं देऊळ आहे तिथले झाडं आम्हीच लावले. त्याच्यानंतर जे ग्राउंड एक आहे जिथे लोक वॉकिंगला वगैरे जातात त्याच्या पुढे जी जागा होती तिथे सुद्धा आम्ही लावले. आणि एवढंच नव्हे तर 2 वर्ष मागचे आम्ही मस्जिदमध्ये आणि मदरसामध्ये सुद्धा लावले. आमचा जो कर्मचारी हॉस्पिटलचा शहाजान म्हणून, त्यांनी एक दिवस आम्हाला विनंती केली की मॅडम तुम्ही काय फक्त इतर ठिकाणीच लावता का, मस्जिदमध्ये लावणार का? म्हटलं लावू, काहीच आम्हाला हरकत नाही. आम्ही कुठली आमची संस्था जात धर्म विर्म याच्या पलीकडची आहे. मानव सेवा, विवेकानंदांचे बसवेश्वरांचे उच्च विचार हे आपल्या परीने आपण कृतीत आणायचे. तर वृक्षारोपण एक कार्यक्रम आहे. दुसरा म्हणजे आमची सुसज्ज अँब्युलन्स आहे, रुग्णवाहिका. तर ती सुद्धा 18 वर्षांपासून आतापर्यंत सेवा देते. आणि कधीही असं झालं नाही की रुग्णवाहिका पाहिजे होती आणि आमचा ड्रायव्हर्स नाही मिळाला किंवा टायरच पंक्चर होता किंवा 24 तास सुसज्ज आहे. आणि ती विवेक बसवची असल्यामुळे इतर डॉक्टरांना पण ती मागताना कुठे अवघड वाटत नाही. आता बऱ्याच डॉक्टरांच्या पर्सनल पण आहे, पण आम्ही सुरू केली 2010 की 12 मध्ये मला वाटतं. पहिल्यांदा सुरू केली ती आमची पहिली रुग्णवाहिका जत मधली. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे सुसज्ज आहे. ऑक्सिजन, डिफिब्रिलेटर, व्हेंटिलेटर अशा टाईप सगळं त्याच्यामध्ये सुसज्जता असल्यामुळे पेशंटला इथून पुढच्या सेंटरला जाईपर्यंत पूर्ण उपचार मिळतो. म्हणजे तुम्ही आणि तिसरा म्हणजे विवेकानंद जयंतीला आम्ही व्याख्यान अरेंज करतो. वैद्यकीय विषयांवरचे आतापर्यंत अनेक व्याख्यान केले. त्याच्यामध्ये रविकांत पाटील सर येऊन गेले, चारुदत्त कुलकर्णी सर येऊन गेले, आपला बुवा सरांचा मुलगा चैतन्य बुवा ते पण येऊन गेलेत, आणि शरद देसाई येऊन गेले, कॅन्सर तज्ञ. मोठे मोठे व्याख्याते येऊन गेले. म्हणजे व्याख्याते म्हणजे कसे आम्ही मुद्दाम वैद्यकीय व्याख्याते बोलवतो. म्हणजे वैद्यकीय लोकांना फायदा झाला पाहिजे, ज्ञान मिळावं आणि जास्तीत जास्त त्यांचा उपचार घेण्याआधी सुद्धा त्यांना माहिती मिळावी. खरं म्हणजे वैद्यकीय हे करतो. तुम्ही सुद्धा जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 1000 व्याख्यानं दिलेत. हो, दिलेत. कुठल्या विषयावर दिले आणि तो अनुभव कसा होता तुमचा? व्याख्यान म्हणजे कसं, मला बोलायला आवडतं आणि मी बोलायला लागले की किती पण वेळ बोलते. त्यामुळे मला काय वाटायचं, ऍक्च्युली सुरुवात कशी झाली, विवेकानंद रथयात्रा आमच्या महाराजांच्या आश्रमातनं एक विवेकानंद पदस्पर्श रथयात्रा म्हणून रथयात्रा निघाली होती. तर त्याच्या मागची भूमिका ही होती की स्वामी विवेकानंद हयात असताना महाराष्ट्रात ज्या ज्या शहरांमध्ये गेले त्या शहरांना जोडणारी एक रथयात्रा काढायची. रवी कलंत्री म्हणून एक आश्रमाचे कार्यकर्ते होते, त्यांनी म्हटलं की आपण रथयात्रा काढूया म्हणून. मग ती रथयात्रा जतला येणार होती. मग ती रथयात्रा आल्यावर गावातनं तुम्ही असाल मला वाटतं त्यावेळेस पण, हा, तर ती रथयात्रा गावातनं त्याची परिक्रमा करायची आणि समारोप म्हणून एखाद्या ठिकाणी आपण कार्यक्रम घ्यायचा. तर जत मध्ये पहिल्यांदा आम्ही विवेकानंदांवर शिवानो मंडपमध्ये बोलले त्या रथयात्रेचा समारोप करताना. तर ते आपले जे RR कॉलेजचे माने पाटील सर आहे त्यांनी ऐकलं आणि मग त्यांना ते आवडलं. तर त्यांनी त्यानंतर दरवर्षी मला NSSच्या कॅम्पमध्ये त्यांच्या कॉलेजच्या अनेक कार्यक्रमांमध्ये, अजून सुद्धा आम्ही वर्षातून एकदा तरी RR कॉलेजला जाते. तिथून सुरुवात झाली आणि मग तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी बक्षीस समारंभ असेल, गॅदरिंग असेल, कुठल्या जयंती असतील किंवा मग महिलांचे मेळावे असतील, हळदी कुंकू कार्यक्रम असेल. आणि माझं सांगते ना, एकच वैशिष्ट्य, मला नाही हा शब्द आवडत नाही. कोणी बोलावलं की मी जाते, कारण मी विचार करते मला बोलायला आवडतं आणि पॉझिटिव्ह राहायचं. होय होय. तर असं झालं. आणि मध्यंतरी काय झालं, आमच्या सरांचे एक नातेवाईक बेंगलोरचे, ते मल्लीनाथ दादा ऐनापुरे म्हणून ते आमच्याकडे आले होते.
तर ते काय म्हटले मला की तू विवेकानंदांवर बोलतेस, तू बसवेश्वरांवर का बोलत नाही? मी म्हटलं काहीच हरकत नाही, बोलायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण मला बसवेश्वरांची माहितीच नाही. आणि जेव्हा आपण एखाद्या विषयावर बोलतो तर समोरच्या श्रोत्यांपैकी कोणी जर आपल्याला प्रतिप्रश्न केला तर आपल्याला त्याचं शंका निरसन करता आलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं, ते बेंगलोरला राहायचे, तर त्यांनी तिथून हिंदीतले, इंग्रजीतले, मराठीतले भाषांतरित एवढे मोठे मोठे पुस्तकं बसवेश्वरांवरचे आणि लिंगायत धर्मावरचे मला पाठवले. मग मध्यंतरी 2-3 वर्ष मी त्याचा अभ्यास केला, 2008 ते 2011, आणि त्यानंतर मग बसवेश्वरांवर व्याख्यान द्यायला सुरुवात केली. तर बसवेश्वरांवर बोलणारे मराठीमध्ये फार कमी लोक आहे, त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातनं मला आमंत्रण यायला लागले. किती व्याख्यान दिले तुम्ही त्याच्यावर? भरपूर झाले असतील, आता मला संख्याने सांगतायत, पण मुंबईला 2-3दा गेले, सोलापूरला गेले, कोल्हापूरला गेले, अगदी दूर दूर यवतमाळ, नाशिकला गेले, आणि बऱ्याच ठिकाणी गेले. म्हणजे आपले सांगली, मिरज तर आहेच, म्हणजे प्रश्नच नाही. तर जत तालुक्यातले खेडोपाडी आणि महाराष्ट्रातले मोठे मोठे शहरं सगळीचकडे झालंय. बरोबर. व्याख्यान देत असताना सुद्धा तुम्ही एक अक्क महादेवी मंडळ काहीतरी काढलंय तुम्ही जतमध्ये? नाही, त्याचं कसं झालं, अक्कन बळग म्हणून एक महिलांचा ग्रुप इथे पहिल्यापासून होता. थोड्या ज्येष्ठ महिला इथे शिवन मंडपला जाऊन तिथे त्यांचं भजन वगैरे असं आध्यात्मिक असायचं. मग ते अंकलगी काकू म्हणून आहेत, महादेवी अंकलगी, त्यांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही या आमच्या जॉईन व्हा. त्या 10-15 वर्षापासून म्हणतात आहे, पण मीच, आमची मुलं लहान आहे, त्यांचं शिक्षण आहे, हे आहे ते. मग आता जेव्हा दोन्ही मुली बाहेर गेल्या, मग म्हटलं आपल्याला जरा आता वेळ आहे तर आपण जाऊया. मग ते 2 वर्षापूर्वी रीतसर त्याचं रजिस्ट्रेशन झालं, अक्क महादेवी महिला मंडळ म्हणून. तर ते महादेवी अंकलगी त्याचे अध्यक्ष आहे आणि मी तिथे पण मी सचिव आहे. काय असते म्हणजे? तर त्याच्यातनं आम्ही 3-4 कार्यक्रम राबवतो. सगळ्यात महत्वाचा म्हणजे दर रविवारी विनामूल्य लहान मुलांसाठी आम्ही संस्कार वर्ग चालवतो, बाल संस्कार वर्ग, आणि पहाटे 5:30 ते 6:30 विनामूल्य योगा क्लासेस चालू आहे शिवाणू मंडप मध्ये. आणि महिलांच्यासाठी महिला आणि तुम्ही तिथे योगा गुरु म्हणून होते ते बसवराज माळी सर, तर ते विनामूल्य मार्गदर्शन करायचे, आणि 2 वर्ष झाले ते अजूनही चालू आहे. आणि मलकम्मा म्हणून इथे बंकेश्वरच्या जवळ एक मंदिर आहे देवीचं, तर तिथे आम्ही दर सोमवारी सकाळी 6 वाजता बरोबर सामूहिक लिंगपूजा करतो, आणि महाशिवरात्री वगैरे तिथे साजरी करतो. सामूहिक लिंगपूजा आणि एक लिंगायत धर्माचा प्रसार आणि सामाजिक कार्य, असं ते अक्क महादेवी महिला मंडळ तर्फे चालू आहे. वैद्यकीय सेवेबरोबर, सामाजिक कार्याबरोबर वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना सुद्धा तुम्ही कवी सुद्धा आहात, आणि 2 कविता संग्रह तुमचे प्रसिद्ध झालेले आहेत, त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? खरं सांगू का, जेव्हा खूप ताण असतो ना मनावर किंवा कामाचा ह्याचा त्याचा, तर लिहिल्याने मोकळं वाटतं. हा मला अनुभव आला. आणि सांगते की बोलायचं, लिहायचं हे माझं आवडीचं क्षेत्र आहे. मला अजून पण माझ्या टेबलवर एक डायरी असते, एक पेन असतो, आणि मला काय वाटत असतं मी ते लिहत असते सारखी. तर माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा जास्त काम होतं तेव्हा जास्त कविता होतात. आणि आता एक स्त्री मी आहे, स्त्रीच्या जीवनात बरेच स्थित्यंतर असतात, की आपण कुठे राहतो, कुठे येतो, काही बदल असतात, मुलं होतात. आणि मला दुसरी मुलगी झाल्यावर मला जास्त लिहायला लागलं, कारण मला लोकांनी खूप वेड्यात काढलं. बरेच लोक मला, होय, आणि त्यानंतर मी ऑपरेशन पण केलं, तर बरेच लोक मला अक्षरशः रागावलेत की तू डॉक्टर आहे, तुमच्याकडे सोनोग्राफी मशीन आहे, तुम्ही बघायचं नाही का, चेक करायचं नाही का, आणि गर्भपात करून परत मुलासाठी थांबाय. मग ह्या सगळ्या विषयांनी मला अजून प्रेरणा मिळाली, आणि मी अजून कविता केल्या, की माझ्या बऱ्याचशा कविता ह्या स्त्रियांवरच्या आहे, की तू अंबिका म्हणून तुझी पूजा करतात, पण जेव्हा तू मुलगी म्हणून येते तेव्हा तुला का नाकारतात. आणि मग ती स्त्री एक भावनाप्रधान असते, आणि मग ते सगळं मला इतकं फील झालं की त्यातनं पण जास्त कविता झाल्या. काय नाव आहे त्या कविता संग्रहाचं? 2 कविता संग्रह, एक शिंपला. तर शिंपला या मला वाटतं थोड्याशा लहानपणी किंवा कॉलेजमधल्या पण त्याच्यात कविता आहे, आणि दुसरा जो आहे रंगपंचमी, तर तो आता जतमध्येच लिहिलेल्या कविता आहे. त्यानंतर तुम्ही एक पुस्तक प्रसिद्ध केलं. तेच लहानपणापासून आम्ही महाराजांना बघितलंय. एक अद्वितीय आणि अलौकिक व्यक्तिमत्व होतं त्यांचं, आणि इतके ते महान होते म्हणजे की ते वर्णनाच्या पलीकडचे महाराज अजून नाही ना. मग ते जेव्हा ते निर्वाण झालं त्यांचं, तर त्यांच्या समाधीच्या तिथे मी संकल्प केला की मी तुमच्यावर एक चरित्रात्मक पुस्तक लिहेल. त्याचं कारण माझं मन मला काय म्हणायचं की त्यांच्या ज्या सगळ्या आठवणी किंवा त्यांचे उपदेश, त्यांचा जो सहवास आपल्याला मिळालाय तो माझ्यामध्ये स्मृती रूपाने आहे.
तो कुठपर्यंत राहणार, आपण आहोत तोपर्यंत. तो पुस्तक रूपी आला पाहिजे, तो जर आपण नोंद करून ठेवली तर ते पिढ्यानपिढ्या ते लोकांना, कारण महाराज आता नाहीये, तर महाराज कसे होते, ते कसे बोलायचे, कसे वागायचे, कसे बोललेले आहेत तर ते प्रत्यक्षदर्शी महाराज येणाऱ्या पिढीला सुद्धा कळावं. म्हणून मग मी तो संकल्प केला. 2017 मध्ये महाराजांचं निर्वाण झालं आणि त्यानंतर मी संकल्प केल्यावर त्याला मला वेळ लागला खूप, कारण मला ते व्यवस्थित करायचं होतं. आणि मी राहते इथे, महाराजांचं गाव हिवरा बुजुर्ग, आश्रम मोठा, तो आहे 500 किलोमीटरला. आम्ही वर्षातनं 2दा जाणार, 2दा 3दा, म्हणजे एकदा दिवाळीला, उन्हाळ्याला वगैरे असं उत्सवाला. मग तिथे गेल्यावर महाराजांना बघितलेल्या लोकांची मुलाखत घ्यायची, त्यांच्याकडनं माहिती गोळा करायची, त्यांचे जे संस्थेचे सगळे स्मरणिका वगैरे होत्या त्या सगळ्या वाचायच्या, संकलन करून, आणि मग ते सगळं एक प्रकारे थिसिस सारखा अभ्यास करायचा. तर त्या सगळ्याला मला वेळ लागला. मी म्हटलं लागू देत, कारण एकदाच होत असतं पुस्तक. तर ते पूर्ण पुस्तक पूर्ण करायला मला 5 ते 7 वर्ष लागले. म्हणजे पहिला टप्पा माहिती संकलन, दुसरा ती प्रोसेस करून लिहिणे, आणि तिसरा मग ह्याच्याकडे पब्लिशरकडे जाऊन मग त्याला काही सूचना देणं, मार्गदर्शन करणं. तर हे सगळं करण्यात एक 7 वर्ष गेले आणि 2024ला मात्र तो प्रकाशित झाला, ते पुस्तक प्रकाशित झालं. तर 350 पानांचं पुस्तक आहे ते. त्याच्यातले 150 पानं महाराजांचं चरित्र आहे, जन्मल्यापासून तर त्यांच्या समाधीपर्यंत, आणि उरलेले 150 पानं माझ्या दृष्टीने त्यांच्यावर टाकलेला एक प्रकाश झोत, की त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, अष्टपैलू व्यक्तिमत्व. तर एक त्यांचं चरित्र आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, दोन्ही मिळून संत धन्वंतरी. कारण ते संत पण होते आणि ते पेशंट पण, त्याच्यामुळे धन्वंतरी पण. मग असं ते पुस्तक प्रकाशित झालंय. बरोबर. हे तुम्ही एवढं करत असताना सुद्धा तुम्हाला 2 मुली, आणि त्या दोन्ही मुलींना तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं घडवलेलं आहे. दोन्ही मुली तुमच्या MBBS झालेल्या आहेत. MBBS करणे नॉट ए जॉब नाही, आणि गव्हर्नमेंट मधनं झालेलं आहे. काय तुम्हाला म्हणजे कसा त्रास झाला किंवा कशा पद्धतीने तुम्ही ते घडवलं? कसं आहे माहितीये का, मी आधीच सांगितलं, नागपूरमध्ये स्त्री पुरुष समानता विचार आम्ही लहान असतानापासून ऐकून होतो. त्यामुळे माझ्या डोक्यात एक कल्पना होती की मी कधीच आयुष्यात असं मुलासाठी बाबा गर्भपात केले किंवा असं मी काही करणार नाही. परमेश्वराच्या कृपेने मला पदरात जे मिळेल ते मी फार्म होते. आणि सर पण डॉक्टर आहेत, उच्च विचारांचे. तर आमच्या दोघांकडनं आम्ही ठरवलेलं की आपण 2 मुलं होऊ द्यायचे, जे होतील ते होतील. आणि मग त्या मुली झाल्यानंतर मी पिडियाट्रिक्स मध्ये आहे ना, बालरोग मध्ये. तर बालरोग शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की मुलाचा जो मेंदू तयार होत असतो तो केवळ आईच्या पोटात होत नाही, तो नंतर पण 2-3 वर्ष होतो. आणि जेवढं तुम्ही मुलांना सहवास देता, जेवढं तुम्ही मुलांशी संवाद साधता, तेवढं त्यांचं डेव्हलपमेंट चांगलं होतं, हे मला माहित होतं. आणि त्यामुळे माझं एकच हे होतं की मी जरी वैद्यकीय पेशा केला तरी मी त्यांची आबाळ होऊ देणार नाही. आणि आम्ही वर्षातनं आमची कॉन्फरन्स वगैरे असते, तर महापेडिकॉन म्हणजे महाराष्ट्रातले पिडियाट्रिशियन्स. तर मी एकदा महापेडिकॉनला गेली होती, तर तिथे एका डॉक्टरनी एक किस्सा सांगितला की म्हणे एक डॉक्टर खूप बिझी होते, खूप बिझी, रात्रंदिवस काम करणारे. आणि त्यांचा मुलगा, तर त्यांनी एक दिवस काय केलं म्हणे, वडिलांना असं जवळ बसवलं आणि त्यांनी 5-5 रुपये 2-2 रुपये जमा करून, एक जी लहान मुलांची बँक असते ना ती छोटी, तर त्याच्यातनं जमा करून त्यांनी 500 रुपये जमा केले आणि ते वडिलांना दिले. आणि तो काय म्हणाला की हे 500 रुपये घ्या. मग वडील म्हणले कशाला, मला काय कमी आहे? नाही म्हणे, तुम्ही पेशंटच्या कडनं 500 रुपये फी घेता आणि त्याच्याशी 15 मिनिटं बोलता, त्याला 15 मिनिटं देता, तर तुम्ही माझ्याजवळ 15 मिनिटं बसा. तर हा किस्सा ऐकल्यामुळे मला ते लक्षात राहिलं की मुलांना असं सगळेच सांगतात पिडियाट्रिक्स मध्ये की नुसते कपडे खेळणे नको असतात, मुलांना आई वडिलांचा सहवास पाहिजे असतो. आणि म्हणून मी पहिल्यापासून थोडंसं ओपीडी टायमिंग कमीच ठेवलं की मुली शाळेत नेतील तोपर्यंत पेशंट बघायचे, 2ला परत घरी यायचं. त्या जेव्हा शाळेत नेतील तेव्हा कपडे काढायला लावून, त्यांना दप्तर बाजूला ठेवायला लावून, जेवताना त्यांच्याजवळ बसून अभ्यास पण घेत होता तुम्ही? अभ्यास पण घ्यायची. तर अल्फोन्सा स्कूलच्या टीचर सिस्टर्सनी पण मला बरंच गाईड केलं. जेव्हा आमची सुरभी लहान होती, LKG मध्ये होती, तर मला आठवतं त्या घरोघरी यायच्या तेव्हा, वलसेला सिस्टर म्हणून त्या जुन्या. तर त्यांनी विचारलं की तुमची मुलगी कशी आहे, काही तक्रार का तुम्हाला तिच्याबद्दल? म्हटलं चांगली आहे, पण ती सारखी सारखी दवाखान्यात येते. म्हटलं तुम्ही तिला सांगा म्हटलं की तू घरीच थांबत जा, दवाखान्यात येऊ नको. तर त्या म्हणाल्या की मॅडम ती दवाखान्यात येत नाही, ती तुमच्यासाठी दवाखान्यात येते. मग ते पण मला एक डोक्यात बसलं की तिला आपण हवे आहोत.
आणि मग जेव्हा माझी दुसरी मुलगी झाली आणि मी 2-3 महिने डिलिव्हरीला माहेरी गेली, तर त्या काळात मोठी मुलगी माझ्यासोबत असल्यामुळे मला तिच्यात पुष्कळ फरक जाणवला की ती व्यवस्थित जेवायला लागली, व्यवस्थित बोलायला लागली. पहिले ती जेवत नव्हती, चिडचिड करायची. मग मला लक्षात आलं की मुलांना वेळ हा द्यायलाच पाहिजे. मग मी त्या आईनं तरी द्यायला पाहिजे. हा, म्हणजे दोघांनी दिलेलं उत्तम आहे, पण कामाच्या व्यापामध्ये पण आपण द्यायचा द्यायला पाहिजे. म्हणून मग मी ठरवलं की प्रॅक्टिस कदाचित आपली कमी राहील, पण करायची आपण, अजूनही मी करतेच, पण मुलांची आबाळ नाही होऊ द्यायची, हे मी माझं तत्व समजलं. आणि मी प्रत्येक पॅरेंट टीचर मिटिंगला गेलेली आहे. अगदी 11वी-12वीत मी इथे CCTला ठेवलं होतं शांभवीला. तर अभंग प्रभू म्हणून मुंबईवरून सर यायचे, तर त्यांच्या पण मिटिंगला मी इथून दुपारी 4ची मिटिंग असायची, तर दुपारी 2ला ओपीडी संपून मी जायची. तर मी एक आई म्हणून कर्तव्यामध्ये मी कुठेही 1% कमी नाही राहायचं हे मी ठरवलं आणि मला त्याचं समाधान आहे. तर मुलांशी मी ट्युशनला पण त्यांना पाठवलं नाही. तुम्ही जे म्हटलं ना अभ्यास घ्यायचा, तर मी त्यांचा अभ्यास का घ्यायची की मला काय वाटायचं दवाखान्याच्यामुळे मी ऑलरेडी त्यांच्यापासून दूर राहते, आणि जर मी ट्युशनला पाठवलं तर परत ते दूरच राहतील. आणि 5वी-7वी पर्यंत आपण शिकवू शकतो, ते काही अगदी कठीण नसतं. तर माझी जी कन्सल्टिंग रूम आहे, बाजूला टेबल, आठवत असेल लोकांना पण, तिथे बाजूला आमची मुलगी बसायची. LKG UKG असताना मी मध्ये मध्ये पेशंट बघायची आणि तिला आता लिही इथे असं केलं. तर त्याच्यामुळे काय होतं, आईचं आणि मुलाचं बॉन्डिंग चांगलं होतं आणि कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. त्यांचा अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होते. ज्या मुलांकडे आईचं वैयक्तिक लक्ष असतं ते मुलं अभ्यासात पुढे असतात, त्यांचा समजदारीपणा त्यांच्यामध्ये चांगला असतो आणि जेवण वगैरे चांगलं करतात, तब्येती चांगली असते. तर हे सगळं आताच्या पालकांना काय तुम्ही म्हणजे सजेशन करू शकताय? हा, की तेच की आताच्या बायकांना पण घरातले कामं असतात, नोकरी असते, सगळं असतं, पण जेवढं शक्य आहे, ज्याला क्वालिटी टाइम म्हणतात, तेवढा वेळ तरी तुम्ही मुलांना द्या. म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या जेवणाची वेळ असेल, झोपायची वेळ असेल, किंवा शाळेतनं आलेल्या मुलं स्ट्रेसमध्ये असतात, शाळेत खेळतात, रागवतात, टीचर काही हे करतात, तर काही ठराविक वेळ तरी तुम्ही मुलांना तुमचा वेळ द्या. मग त्यावेळेस तुमचं टीव्ही सिरियल असेल तर ती बघू नका. आणि पुरुषांना पण मला काय वाटतं की खेड्यापाड्यातले पुरुष खास करून नुसते राजकारणाच्या गप्पांमध्ये असतात. आता राजकारणी लोक काय आपल्या घरी काय पैसे पटवतात का, किराणा पटवतात की आपल्या मुलांना ऍडमिशन देतात? काहीच नाही. आपण त्यांना वेळ देतो आणि ते आपल्याला काहीच देत नाही. त्यापेक्षा तो वेळ जर मुलांनी सुद्धा, पालकांनी म्हणजे पुरुषांनी सुद्धा मुलांच्या सोबत गप्पा करण्यात, की तुला मोठेपणी काय होऊ वाटतं, तुझे काय स्वप्न आहे, तुला काय करायची इच्छा आहे, म्हणजे ते वडिलांची एक मैत्री त्यांनी केली, जसं पाळण्यात दिसतात असं म्हणतात. तर त्यांनी काय होतं की एकतर आता म्हणजे वृद्धाश्रम वगैरे आपण म्हणतो, तर मुलांमध्ये पण वडिलांबद्दल बॉन्डिंग निर्माण होईल. त्याच्यानंतर अभ्यासामध्ये जर वडिलांनी थोडंसं लक्ष घातलं की तू होमवर्क केलं की नाही, तुला कुठला विषय कठीण वाटतो, मग तुला आपण ट्युशन, म्हणजे एक फ्रेंडली आपण जर विचारपूस केली, आईनी पण मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे आणि धाक दपाटा न दाखवता मैत्रीपूर्ण वागलं पाहिजे. अगदी 5 वर्षापर्यंत धाक दपाटा चालतो, पण जसे जसे मुलं मोठे होतात, जशी जशी त्यांना समज येते, तर त्यांना नुसतं हे कर म्हणून चालत नाही, ते लगेच प्रश्न विचारतात का. तर आपण ते सांगू शकलो पाहिजे की नाही बाबा, हे केल्याने तुझं हे स्वप्न पूर्ण होईल, तुला असं होईल. तर त्यांच्याशी मैत्री करा, त्यांच्याशी एक बॉन्डिंग क्रिएट करा, मैत्री करा आणि फार न रागवता खेळीमेळीच्या वातावरणात त्यांच्या अडचणी समजून घ्या. आपल्याला काय पाहिजे ते समजावून सांगा. खरं. आणखीन जर बघेल तर गेल्या अनेक वर्षापासून जर आपण एक 50 वर्षाचा जर इतिहास बघितला तर अजूनही रूढी परंपरा पूर्वीच्या चालतच आलेल्या आहेत. मुलींना जिल्हा परिषद शाळेला टाकायचं, मुलांना इंग्लिश खूपच अजूनही आहे, चालू आहे ते. कुठेतरी बंद झालं पाहिजे. मी काही घरामध्ये फिरत असताना बघितलं की मुलाला 1 ग्लास दूध द्यायचं, मुलीला काहीच द्यायचं नाही, ते काय परक्याच्या घरी जाणार आहे. मग हे कधी बदल होणार आपल्यामध्ये? हे आता प्रत्येकानेच ठरवायला पाहिजे की आपण बदलूया म्हणून. कारण आता आमच्याकडे सर मेडिसिनचे असल्यामुळे जेवढे पण म्हातारे पेशंट असतात ना, आम्ही सहज जर विचारलं की तुम्ही त्यांच्या कोण, तर प्रत्येक वेळेस मुलगी असते. हे एक लक्षात घ्या की मुलगी जरी परक्यांच्या घरी गेली तरी ती तिच्या आई वडिलांची काळजी करते. दवाखान्यात सुना येत नाही, मुलगा येत नाही, मुलगी येते. बरेच वेळ आता सरांच्या सोबत पेशंट सोबत नातेवाईक असतात ना, सहज एक उत्सुकतेपुढे जर विचारलं तर प्रत्येक वेळेस ती मुलगी असते. तर ती परक्यांच्या घरी जरी गेली तरी ती 2 कुटुंबांना रोशन करते. त्याच्यामुळे मुलगी ही परकी असं समजायलाच नको, उलट पॉझिटिव्हली असं घेतलं पाहिजे की ती आपल्याही कुटुंबाचं नाव उज्ज्वल करते आणि दुसऱ्या कुटुंबामध्ये पण ती एक प्रकारचा प्रकाश म्हणा, एक ज्योत म्हणा ती घेऊन जाते. तर जर मुलाला तुम्ही वंशाचा दिवा म्हटला तर मुलगी ही वंशाची पणती आहे. म्हणजे
ज्योत आहे ती. तर ते मानसिकता आपण बदलायला पाहिजे, जरूर बदलायला पाहिजे. कारण आज आपली लोकसंख्या 140 कोटी झाली आहे. आपण पहिले चीन पुढे होता, आपण दुसऱ्या नंबरवर होतो, पण आपण आता पहिल्या नंबरवर गेलोय. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये मुलगा मुलगी विचार न करता कमी अपत्य होऊ देणं हे महत्वाचं आहे. आणि प्रत्येकाला प्लॅनिंग पण झालं पाहिजे. प्लॅनिंग असेल, प्लॅनिंग असेल, आरोग्यविषयक आणि शिक्षण जर दिलं तर मला वाटतं महिला फार पुढ्यात, कितीतरी महिला पुढे गेल्या आणि त्या आई वडिलांकडे पण लक्ष देतात. तर ते काही ते ही जी भेदभावाची वागणूक आहे ही खूपच चुकीची आहे. ती बंदच झाली पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी तुमच्यासारख्या लोकांनी, आमच्यासारख्या लोकांनी प्रचार केला पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे. एकंदरीत गेले आपण अर्धा तास संपूर्ण इतिहास तुमचा घेतलेला आहे. सामाजिक कार्य असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, तुम्ही दोन्ही मुली अतिशय चांगल्या पद्धतीनं घडवून डॉक्टर केलेले आहेत. तुमचं आता काय पुढचं स्वप्न काय? स्वप्न असं आहे की शेवटपर्यंत काहीतरी चांगलं करत राहणं, लोकांच्यासाठी करत राहणं. आणि माझ्या मुलींना तुम्ही जे म्हटलं ना ऍडमिशनच्या वेळेस, तर मुली कधी कधी म्हणायच्या की आपण ओपन मध्ये येतो, ओपन मध्ये सीट्स कमी असतात, हे कठीण आहे. तर मी काय म्हणायची की जगात कुठलीही गोष्ट अशक्य नसते. पहिले तर मी एकच वाक्य सांगायची की जगात कुठलीही गोष्ट अशक्य नसते. मग ओपन मध्ये 10% जरी असले तरी ते कुठल्या तरी 10% मुलांना मिळतात ना. लातूरचे असतील, मुंबईचे असतील, पण त्यांना मिळतात की नाही? मग त्यांना मिळतात आणि आपल्याला का मिळत नाही? मग त्यांना काही 2 शिंग असतात का? त्यांना काही शेपूट असतं का? तर आपण मुलांचा कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे की तुम्हाला पण मिळू शकतं. जर त्यांना मिळतंय तर आपल्याला का नाही मिळू शकत? लातूरच्याच मुलांना काय गव्हर्नमेंट मेडिकलला मिळालं पाहिजे, कोणी सांगितलं? मग त्यांना कोचिंग नसेल, मग आपण चांगलं कोचिंग घेऊया. ते अभ्यास करत असतील, मग आपण चांगला अभ्यास करूया. बरोबर आहे की नाही? एखादी गोष्ट जर एखादी व्यक्ती करतो तर आपण का करू शकत नाही? तर पुढच्या काळामध्ये वृक्षारोपण तर आमचं चालूच आहे. एक व्यसनमुक्ती केंद्र काढायचा माझा मानस आहे. एक 1-2 वर्षात आम्ही सुरू करू. कारण सरांकडे जे पेशंट्स येतात तर ते आम्ही बघतोय की तरुण मुलं आजकाल मृत्युमुखी पडतात आहे. आणि चौकात इथे मारुती मंदिरात बोर्ड असतो बरेचदा, भावपूर्ण श्रद्धांजली. सहज बघितलं तर तरुण मुलं असतात. आणि त्याचं कारण म्हणजे दारू. तर पहिले आपण काय ऐकून होतं की दारू पिल्याने लिव्हर खराब होतो, पाणी होतं पोटात. ते तर खूप उशिरा होतं. पण पॅन्क्रियाटायटिस म्हणून आपली जी स्वादू ग्रंथी आहे, स्वादुपिंड, त्याच्यावर इतक्या लवकर परिणाम होतो की तुम्ही 3 दिवस जरी सलग दारू पिले तरी 4थ्या दिवशी तुम्ही मरू शकता. त्याच्यामुळे इतके तरुण मुलं मरतात आहे. आणि ते तुमच्या घराण्याचा आधार असतात. तरुण मुलगा मरणं म्हणजे किती वाईट गोष्ट आहे. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त. तर एक व्यसनमुक्ती केंद्र काढायचा मानस आहे. आणि आपापल्या परीने व्याख्यानं आणि वृक्षारोपण हे ते सगळं चालूच आहे. ओके. धन्यवाद. हे होते माझ्या समवेत जत येथील प्रसिद्ध डॉक्टर सौ सरिता शालिवन पट्टणशेट्टी यांनी गेले अर्धा तास आपल्याबरोबर अगदी छान गप्पा मारलेल्या आहेत. संपूर्ण त्यांचा जीवनपट आपण या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना दिलेला आहे. इथून पुढं सुद्धा त्यांच्या माध्यमातून या जत शहर असेल किंवा तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चांगलं कार्य घडो. आज आमच्या या ठिकाणी येऊन त्यांनी संपूर्ण माहिती दिल्याबद्दल मी TV1 मराठीकडून तुम्हाला लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. Press the bell icon on the video and never miss another update.